आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। जलवाहिन्या स्थलांतर आणि दुरुस्तीचं काम मुंबई महापालिकेनं हाती घेतलंय। त्यामुळे पालिकेनं 24 तासांचा शटडाऊन घेतलेला आहे। यामुळे मंगळवारपासून 2 दिवस एस आणि टी या विभागामधील मुलुंड, भांडूपसह ठाणे शहरामधील काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहील। मंगळवार 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बुधवारी 28 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हे काम केले जाणार आहे। मुलुंड पश्चिम येथील 2400 मिलीमीटर व्यासाच्या वैतरणा मुख्य जलवाहिनीवरील 12 जलजोडण्या आणि 2750 मिलीमीटर व्यासाच्या अप्पर वैतरणा मुख्य जलवाहिनीच्या स्थलांतरित या केल्या जाणार आहेत। तसंच भांडूपमधील खिंडीपाडा परिसरामधील 2400 मिलीमीटर व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीला लोखंडी झाकण बसवण्याचं काम सुद्धा हाती घेतलं जातंय। त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करण्याचं आवाहन पालिकेने केलं। दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीनं पाणी वापरण्याचं तसंच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून गाळून प्या असं आवाहन सुद्धा पालिकेने केलेलं आहे।